दारू आम्ही कधी ट्राय केली नाही आयुष्यात. बोललो कशी लागते, आपण एकदा कॉफीच्या मार्फत ट्राय करू कशी लागते. तर दाखव तुम्हाला. लागली सवय. फनेस्ट रिव्ह्यू देतो. पहिला सिप मारतो. बघू मी पण. हा काहीतरी आलेलंच लागतं. नशावर लागते. नशाबाई बोलतो. काहीच पचका झाला. कोपरला आलो आणि मावऱ्यावाल्यात नाही, सगळ्या मावऱ्या संपलेला आहे आणि मावऱ्यावाल्या गेल्या पण घरी. आता गावातल्या मार्केटमध्ये जाऊन बघू काय भेटे. लफडा का काम झाला ना, काही लफडा का काम. कुठे हरवली चावी, खिशात पण नाही, घरात पण नाही. हा, तर तुम्ही कधी फ्लेवरची कॉफी पिली का? फ्लेवरची कॉफी म्हणजे दारूच्या फ्लेवरची कॉफी पिली आहे का? तर काही प्लॅनमध्ये आलेला आहे थोडासा चेंज. आम्हाला कोणाची गरज नाही लागत. काहीच आम्ही ती कॉफी पिली आणि आता आम्हाला फुल नाही, मी फक्त टेस्ट केली सगळे. आणि आता आम्हाला फुल नशा झालेली आहे गाईज. नमस्कार गाईज, जय श्रीराम, शुभ सकाळ. तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये गाईज. आत्ताच जस्ट उठून ब्रश वगैरे केलेला आहे, आंघोळ नाही केली अजून आणि ब्लॉग अपलोड करायला ठेवलेला आहे कारण वाजले आहेत 11:15. तर गाईज या ब्लॉगमुळे लवकर उठायला लागतं कारण 11 वाजता ब्लॉग आपला अपलोड झाला पाहिजे. तर आपण काय बाबा 1-1.5 वाजता उठणारा माणूस. तर मग आता ब्लॉग अपलोड केल्यावरती आपण फ्रेश वगैरे होऊया. जो काय सकाळचा रुटीन आहे दिवाबत्ती वगैरे करू, मग नाश्ता वगैरे करू आणि मग आजच्या दिवसाला आपण सुरुवात करूया. तर मग राहा कंटिन्यू ब्लॉगमध्ये. तुम्हाला जो आजचा मी दिवसाचा रुटीन आहे तो दाखवेल. तर चला. रात्रपासून भरपूर पाऊस पडला आहे, आत्ता थोडाफार उजाडला आहे आणि आज आपल्याला जायचं पण आहे ठाण्याला, जरा काम आहे. तर बघूया कसं काय पाऊस आपल्याला जाऊन देतोय का नाही देते. आणि मयूर भाऊ पण आपला पंढरपूरला चालला आहे. आता जोडीला आपल्याला दीपेश भाऊला वगैरे किंवा हर्षल वगैरेला न्यायला लागेल. तर चला फ्रेश होऊया पहिले, त्याच्यानंतर करूया सुरुवात आजच्या सुंदर दिवसाची. आणि कबुतरांना खायला टाकू आपण. थांबा पहिले. आता ऑटोमॅटिक इथे जमतील कबूतर, सगळे येतील, त्यांना माहिती आहे या टायमाला खायला टाकतो. आंघोळ करून आलोय काय बाहेर मम्मीच्या बरोबर आणि चाललोय आम्ही आता कोपरला मावरा आणायसाठी. आणि मावरा काय भेटेल असं वाटत नाही कारण वाजले आता 12:30. लेट होतो मला उठल्या सगळं आपल्याला रेडी ठेवायला लागतं. मग आता बाहेर निघतपर्यंत टाईम होतो कारण मावरा जर घ्यायला जायचं तर सकाळीच जायला लागतं. बघू आता काय भेटतंय तर घेऊया आपण, नाहीतर मग तसंच परत येऊया आपल्या गावातल्या मार्केटमध्ये कारण गावात मावरा तसा भेटत नाही पाहिजे तसा. कोपरला पण सध्या भेटत नाही कारण आता बोटी बंद आहेत. काहीच पचका झाला. कोपरला आलो आणि मावऱ्यावाल्यात नाही, सगळ्या मावऱ्या संपलेला आहे आणि मावऱ्यावाल्या गेल्या पण घरी. आता गावातल्या मार्केटमध्ये जाऊन बघू काय भेटते. या टायमाला काय भेटणार आहे गाईज, 12 वाजता 1 वाजता. चला जाऊ आता गावातल्या मावऱ्याच्या मार्केटला. मावरा काय भेटला नाही गावात, पण सगळा गलपटलेला मावरा होता, डोका बिका पूर्ण गललेले मावरा होता आणि एकदम सफेद पडला होता. तर आता आलो आहे चिकन घ्यायला. आता बघू एक टाईम चिकन खाऊ संध्याकाळचं, बघू दुसरं काय बाहेर कुठं. आता मी जाणार आहे त्या ठाण्याला, तिकडं मावरा बिवरा भेटला तर बघू. तर आता चिकन घेतो मग जातो घरी. तर चला नाश्ता पण करायचा बाकी राहिला या मावऱ्यामुळं. उठल्या डायरेक्ट बाहेर आलो आहे, काय भेटला पण नाही. आता आलो आहे चिकन घ्यायला, मम्मी घेते चिकन, मग जाऊया आपण डायरेक्ट घरी. चला आता आलो आहे घरी ना. बघा सकाळचा नाश्ता 1 वाजल्याच्या नंतर. तर आता केक वगैरे आहेत आणि कॉफी. तर नाश्ता करून घेऊया, मग डायरेक्ट आपण जेवायला बसू. तोपर्यंत जेवण आपला शिस्त आहे. उगाच गेलो बाहेर, काय भेटला नाही मावरा. बघू आता जेवून वगैरे जाऊया आपण ठाण्याला. चला नाश्ता करून घेऊ, मग डायरेक्ट आपण जेवायला बसू थोड्या वेळाने टाईमपास करून. तर या जेवायला सगळे चिकन भात आणि समोर लावलं आहे ब्लॉग. आणि टाईम झाला आहे 2 वाजले दादा. तर बसलो जेवायला, जेवून आपण मग आता जाऊया बाहेर. तर चला जेवून घेऊ, मग आपण जाऊया बाहेर आणि या चिकन खायला गाईज. चला. तर गाईज प्लॅनमध्ये आलेला आहे थोडासा चेंज. तर दुपारी नाही जायचं आपण ठाण्याला, संध्याकाळी जाऊया. तर आता जेवल्यानंतर जरा वेळ बसलो आणि बघा कलिंगड आहे मस्त गोड. तर कलिंगड खाऊन घेऊया.
मग जरा असा मोबाईलमध्ये टाईमपास करत बसू, तोपर्यंत होईल संध्याकाळ. मग संध्याकाळी देवबत्ती वगैरे करून जरा फ्रेश होऊन जाऊया आपण ठाण्याला. तर या कलिंगड खायला. भरपूर मुश्किलने शोधून आणलं आहे पावसाळ्यात आणि एकदम गोड गोड आहे, भारी भारी. तर आता आम्ही घेतो कलिंगड खाऊन, मग आपण जाऊ संध्याकाळी ठाण्याला. चला. आज आता उतरलो जरा खाली घराच्या, कारण जर वरतून बघितलं मी, हा बाबा पाय सरकला एकदम. कसा पाय सरकला. हे जे आपलं जे मशीन आहे, सॉरी बोरिंग आहे, बोरिंगवरचा एक फलाट सरकलेला होता. तो बोले फलाट लावू, कारण इथं जो आपण लादी लावलेली ती लादी फुटली आणि आता दुसरी लादी आणून लावायला लागणार आहे. बोरिंगवरचा फलाट सरकलेला तर तो लावला. आणि खाली उतरले तर दीदीने दिले एक ऑर्डर, बोलते माझ्यासाठी वेफर घेऊन ये. तर आता उतरलो आहेच खाली, मग तिच्यासाठी आपण वेफर घेऊन जाऊया गाईच. चला. आणि आता थोड्या वेळाने आपण जाऊया ठाण्याला. काम आहेत आपल्याला 1-2 ते करायचे आहेत, आणि मग काहीतरी आपण खाऊया पण जाऊन बाहेर. तर चला. हे पावसाळ्यात खाली उतरायला जाम कंटाळा येतो मला. हे बघा, चिक 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 सगळीकडं. घेतलं वेफर, एवढी बस झाली दीदीच्या एकटीच्या पुरती. कारण आपण तर आता नाश्ता बाहेर करणार आहे. तिला असंच घरात दुपारी काहीतरी तोंड चालू करण्यापुरती. आणि भैयानी नुसती टाकले त्यातून पण काढतोय, टाकले त्यातून पण काढतोय. चला आता घेऊन जाऊ घरी, तिला देऊ खायला. बाहेर जाता आलेलो आहे बाहेर, आणि मयूर भाईला काय वस्तू द्यायच्या आहेत आणि मला पण ठाण्यावरून काय वस्तू घ्यायच्या आहेत, त्यासाठी चाललो आहे ठाण्याला. तुम्हाला मगाशी बोललेलो. आता हेल्मेट घालून चाललो आहे काही, कारण या टायमाला भरपूर चेकिंग असते ठाण्याला जायला. पहिला काय एवढं काय वाटायचं नाही, कधी पण जायचं, पण आता भरपूर सक्ती केलेली आहे. आपल्याकडे सगळं पेपर वगैरे क्लिअर येतं, पण हेल्मेट घालून जायचं. जाऊया मयूर भाईकडं, बघू त्याला जमलं तर त्याला पण घेऊन जाऊ. आणि मला एकट्याला जायला लागेल, कारण दुसरं कोणी तर फ्री नाही आहे. आता चला देऊ त्याला जे पाहिजे वस्तू ते, कारण भाई चाललं आहे पंढरपूरला. हे एकादशी आहे, आषाढी एकादशी, त्याच्यासाठी. आणि मला पण जायचं होतं, पण मला जायला काय भेटत नाही काही कारणामुळे. आता आपण जाऊ पहिले भाईकडं, त्याला देऊया वस्तू, जमलं तर त्याला घेऊन जाऊ ठाण्याला. चला काहीच नाही तर बोलले झाले. तर गाईस तुम्ही बघू शकता धीरज भाऊ आपल्याला आलेला घ्यायला. आणि आम्ही आता चाललोय ठाण्याला. आमचं जरा काम आहे, मग तिकडे जरा खाऊ पिऊ नाश्ता करू आणि येऊ परत मॅगनीला. भाई चाललंय पंढरपूरला, हॅपी जर्नी. आम्ही चाललोय संध्याकाळी पंढरपूरला. धीरजचा थोडा प्रॉब्लेम आहे म्हणून तो येऊ नाही शकत, आणि नाहीतर आम्ही दोघेच गेलो असतो. आम्हाला कोणाची गरज नाही लागत. हां, भरपूर ट्रिप झाल्या असते आपल्या आतापर्यंत. तर चला चला भेटतो तुम्हाला पुढे. काय आता आम्ही आलोय ठाणा मार्केटमध्ये, कुंजीवेअरच्या समोर. आणि आलोय रुमाला घ्यायला आम्हाला. आता रुमाला घेऊया, नंतर मग तिकडून आपल्याला फ्रुट्स वगैरे घ्यायचे आहेत. तू काय दाखवते रुमाला? चला. आता आम्ही ठाण्यामध्ये आलोय चाय सुट्टा बारला. आणि आम्ही मुद्दामून आज आलो ठाण्याला, कारण एक तुम्हाला दाखवायचं होता आयटम. म्हणजे ठाण्याचा आयटम आहे. ठाण्याचं, अरे ठाण्याला म्हणजे ना एक असं कॅफे आहे, चाय सुट्टा बार. हां. तर तुम्ही कधी फ्लेवरची कॉफी पिली का? फ्लेवरची कॉफी म्हणजे दारूच्या फ्लेवरची कॉफी पिली आहे का? दारूच्या फ्लेवरची कॉफी ठाण्याला चाय सुट्टा बारमध्ये भेटते. तर आम्ही भरपूर आधी ट्राय केलेले आहे, तर तेच ट्राय करण्यासाठी आलेलो आहे. तर आता चला. लोकेशन सांग तिकडे तलावपाली. हां, आणि आता आम्ही आहे तलावपालीला. तर तलावपालीला आहे चाय सुट्टा बार. आता इथं आम्ही आलो आहे फ्लेवरची कॉफी प्यायला. भाईने कुठली फ्लेवर घेतले? ब्रँडी फ्लेवर घेतले. ब्रँडीले स्कॉच फ्लेवर घेतले, आणि मी रेड वाईन फ्लेवर कॉफी घेतले. तर आता तुम्हाला दाखवतो मी रेड वाईन फ्लेवर कॉफी कशी असते. दारू आम्ही कधी ट्राय केली नाही आयुष्यात, बोललो कशी लागते, आपण एकदा कॉफीच्या मार्फत ट्राय करू कशी लागते. तर दाखवतो तुम्हाला. लागली सवय. बोलते लागली तर लागली सवय. हा आता आहे चाय सुट्टा बार कॅफे, आणि तुम्हाला मेनू दाखवतो. दाखव रे कुठे? ह्या बघा बघा, फ्लेवर हॉट कॉफी, वोडका, ब्रँडी, स्कॉच, आयरिश आणि रेड वाईन. खास ह्याच्यासाठी झालो आम्ही आता.
आणि बाकीचं काय काय घेतलेलं आहे. स्टार्टर मागवलं आहे भाईनी, सँडविच वगैरे काय काय मागवलं आहे. आता जाऊया आपण, खाली पण सिटिंग आहे आणि वरती पण आहे. तर आता वरती जाऊ आपण, बसूया चला. आणि भरपूर कॉलेजचे वगैरे पोरं असतात इथे. तर आता आलो आहे इथे आणि ऑर्डर केली. आता ऑर्डरची वाट बघत आम्ही बसलेलो आहे. आणि बघा असा इकडचा ॲम्बियन्स आहे आजूबाजूचा. क्राऊड वगैरे भरपूर असते आणि कॉलेजचेच जास्त असतात. तर आता आपली ऑर्डर येईपर्यंत टाईमपास करू. आपला पंढरीचा वारकरी आलाय चाय सुट्टा बारमध्ये. अजून आपला मेन्यू यायचा बाकी आहे. काय रेड वाईन आणि स्कॉच. रेड वाईन आणि स्कॉच म्हणजे चाय फ्लेवर आहे तो. फ्लेवर तो वारी सोडून पहिला इथं आलाय चाय सुट्टा बारमध्ये. फोन बंद होणार आहे, चार्जिंग संपत आले. तरी स्नॅप टाकायची धडपड बघा. बोलतो कॉफी आल्यावरती परत तुला फोटो चोरून मी टाकून देईल. तोपर्यंत आता फोटो काढून ठेवतो, नाही तर फोन बंद होईल. 500 लोक स्नॅपचे वेडे बघा, एक नंबरचे. आणि घेतला पास्ता आणि सँडविच. स्ट्रिक दाखवते बघा, स्ट्रिक कामाच्या सगळ्यांना ॲड करून ठेवलेलं आहे, काही काम नसताना. पण आहे त्याच्यात बिनकामाचा. बघा हीच आहे ती. कुठली फ्लेवर आहे रे? रेड वाईन. रेड वाईन आणि स्कॉच फ्लेवरची कॉफी. माझी आहे, कधी ही तुझी आहे. दोघं पण आपण अर्ध्या पिऊ. गाईज तुम्ही कधी पिलेली आहे का अशी दारूच्या फ्लेवरची कॉफी? तर आम्ही तर कधी दारू पिली नाही आहे. आता फ्लेवरच्या कॉफीने बघू आपण कशी टेस्ट असते, समजेल आपल्याला. आणि सवय लागली तर नाही सवय नाही लावायची कधीच आयुष्यात, कधीच पियायची नाही दारू, समजला का? तर आता बघूया चला आपण कशी लागते, मग तुम्हाला रिव्ह्यू देतो मी. चला, पिण्यापेक्षा खाण्यावर फोकस करायचं असतं. ऑनेस्ट रिव्ह्यू देतो. पहिला सीट मारतो. बघू मी पण. हा काहीतरी आलेलंच लागतं. नशावर वाटते. नशा पाहिजे बोलतो. तर काहीच आपण कसं ते दारूच्या बॉटलचा कधी कधी वास होतो, तशी टेस्ट लागायला लागले. दारू तर आम्ही कधी ट्राय केली नाही. आता माहिती नाही आपल्याला रेड वाईनवाली कुठली आहे आणि स्कॉचवाली कुठली आहे. माझी स्कॉच पिलो आहे. आणि आता आम्ही एक्सचेंज केलेली आता हिची टेस्ट म्हणून. गाईस आखरी पास्ता बरं आखरी रस्ता. काहीतरी एकदम अलग टेस्ट लागते गाईज. सेम एकदम असा दारू बिरूचा कसा दारू पिलेल्या लोकांच्या तोंडाला वास येतो तसा लागते. आणि खरंच एकदम अशी फ्लेवरवाली कॉफी खतरनाक आहे. ज्यांना दारू नाही प्यायचे पण दारूची टेस्ट ट्राय करायचे त्यांनी या इथे चाय सुट्टा बारला नक्की या. आणि बाईचा बघा खाण्यावर जोर चालला आहे. व्हिडिओ शूट करतो आणि हे बघा याचा खाण्यावर जोर चालला आहे. खाटू. तर आता संपवतो कॉफी आणि खाऊन घेतो. घरून फोन यायला लागलीत, घरी जायचं आहे. चला काहीच. आणि बाईला जायचं पंढरपूरला, पोरं थांबलेत त्याच्यासाठी. अजून बॅग नाही भरली. बॅग भरायला मी येत असेल तुझी. चला काय आता आम्ही घेतो खाऊन. आणि एक नंबर खरंच कॉफी आहे. तुम्हाला खरंच फ्लेवरवाली कॉफी ट्राय करायची. या दारूचे फ्लेवर आहेत, स्कॉच आहे, वाईन आहे, आयरिश आहे, अजून काय काय रे, सगळं आहे, विस्की वगैरे आहे. तर या करा ट्राय. आणि हा आमचा फेवरेट व्हाईट सॉस पास्ता आणि हा सँडविच आखरी रास्ता. चला बाय बाय. आईज आम्ही ती कॉफी पिली आणि आता आम्हाला फुल आहे. मी फक्त टेस्ट केली सगळे. आणि आता आम्हाला फुल नशा झालेली आहे गाईज. कडक नशे झाले पाहिजे. चालता येत नाही बाईला, तडपडतोय इकडं वाकडा तिकडा चालतोय. डुप्लिकेट पिल्यावर नशा होते. नाही काही मस्करी करतोय, काय नशा वगैरे होत नाही. एक नंबर कॉफी आहे, ट्राय करा सगळेजण. आता मयूर बाहेरला जायचं आहे म्हणून आम्ही चाललो आहे घरी फटाफट, कारण त्याला बॅग वगैरे भरायचे आणि मला पण घरी मटण घेऊन जायचं आहे, कारण घरून येतात फटाफट फोन. आता जाऊया बालकुमला, मटण वगैरे घेऊया आणि डायरेक्ट घरी जाऊया. चला तर गाईज आता ठाण्यावरून आम्ही आलो परत मॅगडीजवळ. तर मयूर भाई काहीतरी आपल्याला खायला देतोय पार्सल. जाम ट्रॅफिक आहे, जाम ट्रॅफिक आहे आणि घरी जायचं तुम्हाला बोललं तसं मटण घेऊन. घरून पण सारखा फोन येतो, तर जाऊया फटकन आता घरी. चला पेट्रोल पण भरायचं आहे गाईज. किती कामं आहेत बघा, बाहेर निघले अशी एवढी कामं असतात मागे मागे. आलोय मॅगडीला. मित्राचा मटणाचा दुकान असल्याचा किती फायदा होतो बघा.
तर आता आम्ही एक काम आहे त्यासाठी थांबलो आहे आणि घरी पण जायचं अर्जंटमध्ये मटण घेऊन. तर त्याला सांगितलं आहे तर मटण तू तोडून ठेव, सर्व देऊन ठेव प्रॉपर, आणि मग आम्ही येतो. तोपर्यंत आता आपल्या हर्ष भाऊनी मटण रेडी ठेवायला घेतलं आहे. तो आपलं पॅकिंग करून ठेवायला आपल्याला फक्त जाऊन घ्यायचं आहे. आणि भरोसा एकदम, म्हणजे कसं बाकीच्यांना आपण कसं भरोशाने सांगू नाही शकत का तोडून ठेव किंवा काय. बाईला फक्त सांगायचं, बाई बोलतो काय पाहिजे सांग, फक्त त्याला सांगायचं कसले पीस पाहिजे, तो आपल्याला लगे रेडी करून ठेवतो. मग आता आपला तो पॅकिंग करून ठेवाल, मग जाऊन आपल्याला फक्त डायरेक्ट घ्यायचं आहे आणि मग जायचं. आणि दाढी आज पण करायला भेटली नाही गाईच, तर बघू कधी मुहूर्त लागतो आहे. रोज 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 काय ना काय कारण येतात. आणि आता थांबलो आहे मॅगडीच्या बाहेर, एक काम आहे तो काम करूया आणि डायरेक्ट आपण पेट्रोल टाकून जाऊया घरी. आणि आजचा दिवस एकदम बिझी झाला आहे बघा, सकाळपासून घरातच होतो. जसा बाहेर आलो काय ना काय कामं येतात आणि 1-2 कामं ती बाकी आहेत, ते आता उद्या परवावर ढकलली. जेव्हा आयुष्यात आपल्याला कधी घाई असते ना तेव्हाच माझ्यासाठी बनवती लागलेली असते. आणि बघा लाईन बघा किती आहे पेट्रोल पंपावरती. आता ही कधी क्लिअर होईल काय माहिती. आणि घरी वाट बघताय आमच्याला आणून द्यायला, जेवण बनवायला थांबलेत आणि भरपूर शिव्या देणार बघा. झाला ना किती 499 ना. आता आलो आहे घरी आणि बर्गर वगैरे घेऊन आलो आणि जाम घाई झाली गाईज. मामा पण आलेले, घरून फोन येत होते. आणि मग मॅगडीतून आणलं पार्सल, पेट्रोल टाकलं आणि एक वस्तू विसरलो, फलं आणायची विसरलो. आता ती फलं आणायला पण उद्या जाऊया. आणि एक औषध पण विसरून आलेलो आहे. तर बघा आता मी तर बाहेरून खाऊन आलो आहे, बर्गर फ्राईज आणलेत. आता दीदी आणि समू आहे, समूला दाखवतो तुम्हाला, 1 मिनटं थांबा. समू येणार नाही व्हिडिओमध्ये, शर्ट नाही घातलं. तर आता ते लोक खातील आणि मग आता जेवायचा टाईम होईल, मग आपण डायरेक्ट जेवायला बसू. आणि हर्ष भाऊने आपल्याला 1 नंबर मटण दिलं आहे, थँक्यू बाई. चला भेटूया आता जेवताना. फ्लॅश लावून परत आलोय खाली, गाडीची चावीच भेटत नाही. चावी हाणले का नाही आणले, गाडीला आहे का कुठं पडली तेच माहिती नाही. गाडीला तर नाही गाडी चावी, तिथं कुठं पडले का. इथपर्यंत आलतो मी गाईच, चावी दिसते का बघूया आपण. होतील दुसरी चावी आहे तशी, पण घरामध्येच कुठेतरी असेल, तिला शोधायला लागलं काही. आता लफडा का काम झाला ना काही, लफडा का काम. कुठे हरवली चावी, खिशात पण नाही, घरात पण नाही, खिशात पण नाही आहे, दोन्ही पण. ऑप्शन हा भेटली. दिमाग बघा माझा, दिमाग. चावी ठेवल्या हेल्मेटमध्ये, नाका गावभर शोधत बसलेलो. मला वाटलं गेली मामाकडे का काय. अक्कल नाही तुला, दिमागच चालत नाही काय करणार आता. भेटली फायनली. चला जरा एक राऊंड मारून येतो बाहेरून. या जेवायला सर्वांनी झणझणीत एकदम स्पायसी मटण बनवलं आहे, आपली तांदळाची भाकरी. आणि आता वाजले 10, जेवायचा टाईम. आणि वेळ न घालवता फटाफट जेवून घेतो. जेवल्यावरती मग आपण परत भेटूया. चला सर्वांनी जेवायला या गाईज. आजचा व्लॉग जेवल्यानंतर डायरेक्ट रूममध्ये ना आले, हॉलमध्येच बसलेलो आहे. आणि आज व्लॉग हॉलमधूनच एंड करूया, कारण आता उठून जायला आले वैताग, कारण मस्त एकदम जेवले फुल पोट भरून. आणि आता टाईम झालेला आहे माझा व्लॉग एडिट करायचा. जेवल्यावर नको कुठं जायला, विचार केला होता आईस्क्रीम खायला जाईल, पण नको, पाऊस वगैरे येते. तर उद्या वगैरे किंवा परवा आपण बघूया. आता 4 दिवस कंटिन्यू उपवासच आहे, शनिवार रविवार एकादशी, सोमवार मंगळवार आपण खात नाही. तर काहीतरी बघू, उपवासाची आपण रेसिपी वगैरे तरी बनवू किंवा काहीतरी स्पेशल काहीतरी दाखवायचा प्रयत्न करेन मी. मग आजचा दिवसाचा ब्लॉग इथेच एंड करू.
कसा वाटला व्लॉग सांगा आणि आमची ॲक्टिंग कशी वाटली व्लॉगमध्ये सांगा. मजा आली का नाही बघून तुम्हाला कॉमेडी आमची थोडीफार. बोलो रोज रोज घरचं का दाखवायचं, तर आज थोडा बाहेर गेलो टाईमपासमध्ये. तुम्हाला जे दाखवायला आमची पण जे काही कामं होती ती झाली. तर मग उद्याच्या व्लॉगमध्ये भेटूया. हा व्लॉग ठेवू इथेच. चॅनेलला करा सबस्क्राईब, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, कमेंट करा. भेटूया एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय, जय श्रीराम.